मल्हार रामराव चिटणीसांच्या बखरीतल्या या ओळी पहा, ज्यांच्यामुळे संभाजी महाराजांसारख्या एका महान राजाच्या बदनामीची ही गोष्ट लोकांपर्यंत पोचली। संभाजी राजांना कैद केल्यानंतर बादशाने विचार केला, हा पुरुष चांगला व थोरले घरंदाज कुळातील आहे, म्हणून विचारावयास पाठवले की तुम्ही बाटावे, म्हणजे जीव वाचवून तुमची दौलत तुमचे स्वाधीन करीतो। त्याचवरून राजेबानी उत्तर केले की बाटा म्हणतात तरीही घडावयाचे नाही, ज्या अर्थी कैदेत आलो तेव्हा वाचणे ते काय, तुमचे विचारास येईल ते करावे, तथापि तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटतो, ऐसे उत्तर सांगून पाठवले। त्याचवरून पादशास कोप आला। एका महान स्वाभिमानी राजाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आणि त्याच्या मृत्युंजयी बलिदानाला गालबोट लावणाऱ्या या ओळी आहेत। संभाजी राजांचे जीवन आणि मृत्यू दोन्हीही इतकं नाट्यमय आहे की प्रत्येकानं आपापल्या परीनं आपापल्या कल्पकतेनं त्यात भर घातली आणि अधिकच बदनामी केली। संभाजी महाराजांचं धगधगतं आयुष्य पाहिलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या कोणालाही चिटणीसांच्या या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण नंतरच्या काळात अनेक इतिहासकारांनी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा लिहिल्यामुळे काही शतकांसाठी तेच सत्य मानलं जाऊ लागलं। आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया या एका असत्याचा सत्यापर्यंतचा प्रवास। सर्वात अगोदर पाहूया बादशाच्या कुठल्या मुलीला समोर ठेवून हे संभाषण इतिहासात पेरलं गेलंय। औरंगजेब बादशाला 5 मुली होत्या, झेबुन्निसा, झीनतुन्निसा, झुबेदातुन्निसा, बदरुन्निसा आणि 5वी मेहरुन्निसा। यातल्या शेवटच्या तिघींचा राजकारणाशी किंवा मराठ्यांच्या इतिहासाशी काहीच संबंध कधीच आला नाही, त्यामुळे त्यांचा विषय सोडून देऊ। औरंगजेबाची पहिली मुलगी झेबुन्निसा ही राजकारणात प्रभावी असली तरी तिच्या बंडखोर स्वभावामुळे औरंगजेबाने तिलाच कैदेत टाकले होते। तिचा जन्म 1638चा, म्हणजे संभाजी महाराजांच्या पूर्वी जवळजवळ 18 वर्ष, त्यामुळे संभाजी महाराजांशी जिचं नाव जोडलं जातं ती बादशाची मुलगी म्हणजे ही नव्हे। खरं तर उत्तर भारतातले काही लोक झेबुन्निसाचं नाव शिवाजी महाराजांशी जोडतात, पण तो काही आजच्या या व्हिडिओचा विषय नाही। औरंगजेबाची जी दुसरी मुलगी होती जिचं नाव होतं झीनतुन्निसा, हीच औरंगजेबाच्या दक्षिणेतल्या 26 वर्षांच्या काळातली औरंगजेबाची सच्ची आणि प्रामाणिक साथीदार होती। औरंगजेबाचं आपल्या या मुलीवर खूप प्रेम होतं। औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत ती त्याच्या सोबत होती आणि अर्थातच मुघलांच्या नियमाप्रमाणे बादशाच्या मुलींची कधीच लग्न होत नसत, त्यामुळे झीनतुन्निसाचं देखील लग्न झालेलं नव्हतं। याच झीनतुन्निसाबरोबर संभाजी महाराजांचं नाव जोडलं जातं। ही झीनतुन्निसा मराठ्यांच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाची आहे, पण ते एका वेगळ्या कारणासाठी। त्याचं कारण या व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन। म्हणजे संभाजी महाराजांनी मुसलमान होण्याच्या बदल्यात बादशाच्या ज्या मुलीचा हात मागितला असं चिटणीस म्हणतो, ती मुलगी म्हणजे झीनतुन्निसाच। मल्हार रामराव चिटणीसांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 120 वर्षांनी लिहिलेल्या या काल्पनिक बखरीमध्ये जे लिहिलंय तसंच काहीतरी आणखी एका उत्तरकालीन बखरीत लिहिलंय। ती बखर म्हणजे मराठा साम्राज्याची छोटी बखर। या बखरीत असं म्हटलंय की बादशाह म्हणाले, तू मुसलमान होतोस की काय? हे ऐकून राजाने उत्तर दिले की जहांपना तकसीर माफ, अपनी बेटी बेगम पातशाहजादी इनायत होय तो मैं कबूल। असा जाबसाल पातशाहनी ऐकून संभाजी राजे यांचे डोळे काढवले आणि चिनून टाकले। या बखरीतली माहिती आकसापोटी लिहिलेली नसली तरी ही बखर सांगते की संभाजी राजांची आणि बादशाची भेट दिल्लीत झाली आणि संभाजी राजांनी औरंगजेबाला मुजरा वगैरे केला, जे प्रत्यक्ष त्यावेळी दरबारात असलेले औरंगजेबाचे इतिहासकार देखील सांगत नाहीत। इतकी चुकीची माहिती असलेल्या या बखरीवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही। पण एखादी गोष्ट इतिहासात आणि समाजात पक्की केव्हा होते तर जेव्हा इंग्रज ती गोष्ट लिहितात। तेव्हा झालं असं की जेम्स ग्रँट डफ या इंग्रजी इतिहासकाराने 1826 मध्ये द हिस्ट्री ऑफ मराठाज हा मराठ्यांच्या इतिहासावर आधारित ग्रंथ इंग्रजीत लिहिला आणि हाच ग्रंथ मग मराठ्यांच्या इतिहासावरचा प्रमाण ग्रंथ मानला जाऊ लागला, ज्यामध्ये आलेल्या बऱ्याचशा गोष्टी या वर उल्लेख केलेल्या बखरींमधून घेतलेल्या आहेत। ज्यामध्ये असे म्हटले आहे की औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्याकडे आपला दूत पाठवला आणि सांगितले की तू जर मुसलमान होत असशील तर तुझा जीव वाचेल, तेव्हा संभाजी महाराज म्हणाले, इफ यू विल गिव्ह मी युअर डॉटर देन आय विल बिकम मुसलमान। भारतातले सर्वात महत्त्वाचे आणि मोठे इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी देखील मराठ्यांच्या इतिहासावर विस्तृत लेखन केले आहे। जदुनाथ सरकार आपल्या शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब या ग्रंथात हेच म्हणतात की मुसलमान होण्याच्या बदल्यात संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुलीचा हात आपल्या हातात देण्याची मागणी केली।
आता इतक्या सगळ्या इतिहासकारांनी आणि बखरकारांनी असं लिहून ठेवल्यानंतर संभाजी महाराजांच्या वरचा हा आरोप धुवून निघाला तरी कसा, हा प्रश्न पडतो. तर तो धुवून निघाला त्या औरंगजेबाच्याच दरबारातल्या इतिहासकारांच्यामुळे. जे लोक संभाजी महाराजांच्या कैदेच्या काळात प्रत्यक्ष औरंगजेबाच्या छावणीत होते, ज्यांनी त्या शेवटच्या दिवसात संभाजीराजांना स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. साकी मुस्तैद खान, खाफी खान आणि ईश्वरदास नागर हे तिघेही औरंगजेबाचे किंवा मोगलांचे इतिहासकार. या तिघांच्या देखील मनात मराठ्यांच्याबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड तिरस्कार होता. या तिघांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष पाहिलं होतं. यापैकी साकी मुस्तैद खान हा संभाजी महाराजांच्या कैदेच्या संपूर्ण काळात औरंगजेबाच्या छावणीतच होता, तर बाकीचे दोघे छावणीमध्ये येत जात असत. आणि हे विरोधी इतिहासकार असून देखील संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या वरील ओळी या तिघांनीही लिहिलेल्या नाहीत. ईश्वरदास नागर याबद्दल सविस्तर लिहितो. यानंतर 2च दिवसांनी बादशाने रहुल्ला खान यास खालीलप्रमाणे आज्ञा केली. तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी आणि त्याला 2 प्रश्न विचारावेत. पहिला की तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे, आणि दुसरा बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवित होते. तेव्हा संभाजी मनात येईल ते बडबडत सुटला. संभाजी गर्विष्ठ होता. त्याने बादशाहसंबंधी घाणेरडे शब्द उच्चारले व त्याची निंदानालस्ती केली. त्यामुळे बादशाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे बादशाने संभाजीराजांना कुठेही मुसलमान होण्यासाठी आमिष दाखवले नाही. त्यामुळे संभाजी महाराजांनी देखील तुझी मुलगी देत असशील तर मुसलमान होतो असे म्हणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ईश्वरदास नागर यांनी लिहिलेल्या या गोष्टी त्याचवेळी बादशाच्या छावणीत असलेल्या साकी मुस्तैद खान किंवा खाफी खान यांनी लिहिलेल्या इतिहासातून देखील पारखून सिद्ध करता येतात. पण मराठी बखरकारांनी लिहिलेला इतिहास सत्याच्या कसोटीवर टिकत नाही. तो एक कविकल्पना ठरतो, संभाजीराजांच्या बदनामीचे षडयंत्र ठरतो. त्यामुळे ना बादशाने संभाजी महाराजांना मुसलमान होण्याची ऑफर दिली, ना संभाजी महाराजांनी मुसलमान होण्याच्या बदल्यात बादशाची मुलगी मागितली. या दोन्हीही गोष्टी साफ खोट्या ठरतात. आता औरंगजेबाच्या दुसऱ्या मुलीबद्दल म्हणजे झीनतुन्निसाबद्दल जी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार होतो की झीनतुन्निसा मराठ्यांच्या इतिहासासाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. याच झीनतुन्निसाने संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे आणि महाराणी येसूबाई या दोघांचा औरंगजेबाच्या कैदेत पडल्यानंतर पुढचे 18 वर्ष बादशाच्या छावणीत अगदी व्यवस्थित सांभाळ केला. शाहूराजांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. शाहूराजांचा छळ किंवा धर्मांतर होऊ दिलं नाही. त्यामुळे तिच्या आठवणी खातर शाहू महाराजांनी साताऱ्यामध्ये एक मशीद बांधली आणि तिला नाव दिले बेगम मशीद, जी साताऱ्यामध्ये आजही पाहायला मिळते. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अशा प्रकारचेच आणखी काही व्हिडिओ आम्ही जर करावेत असं तुम्हाला वाटत असेल तरीही आम्हाला कमेंट करून तसं सांगा. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.